नमस्कार. सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आपल्याला ह्या गोष्टी नित्य जीवनातल्या माहिती आहेत की चांगलं वाईट, सुख दुःख, सकारात्मकता नकारात्मकता, निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. तरी सुद्धा चांगलं हे नेहमी चांगलंच असतं. आणि जेव्हा आपण चांगल्या गोष्टी करतो तेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या होत जातात. आणि नकारात्मकता, निगेटिव्हिटी, दुःख ह्या आपण ओढवून घेतलेल्या गोष्टी असतात. तर दुःख कशामुळे हो? दुसऱ्यांनी आपल्याला काहीतरी बोललं, रागवलं, अपमान केला किंवा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली, मग त्याच्यावर आपण नाराज होतो, मग ते आपल्या डोक्यात बसतं. मग ह्या सगळ्या गोष्टी अशा दुःख त्यामुळेच होत असतं ना. इतर लोक आपल्याला त्रास देतात विनाकारण, काहीही आपली चूक नसताना कधी कधी आपल्याला कुणीतरी काहीतरी बोललं, आपला अपमान केला, तरी सुद्धा आपल्याला मनाला दुःख होत असतं. तर दुसऱ्यांनी बोललेल्या गोष्टींवर आपण किती त्या आपल्या आतमध्ये घ्यायच्या, मनात घ्यायच्या, हृदयात घ्यायच्या, डोक्यात घ्यायच्या, हे आपण स्वतः ठरवायला पाहिजे. आणि नेहमी शांत राहायला पाहिजे. ज्यावेळी पण आपल्यावरती काही प्रसंग येत असतो किंवा कोणी आपल्याला काही बोललेलं असतं, अपमान केलेला असतो, शांत राहून त्यावर नक्की विचार करायचा की ही व्यक्ती आपल्याला का असं बोलली असेल, त्याच्या मागे कारण काय असतं. कारण कुठल्याही गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी कारण असतं, हे सत्य आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असतं, त्याशिवाय कुठलीही व्यक्ती विनाकारण काहीच बोलत नाही आहे. किंवा निसर्गात सुद्धा अशा कुठल्याच गोष्टी घडत नाही आहेत विनाकारण, असं कधीच नसतं. प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी कारण असतं. असं नाही की अचानक काहीही घडलेलं आहे आणि मग ते वाटतं आपल्याला. आपण साक्षीतो भावानी त्याकडे जेव्हा ज्या वेळी बघतो ना, तेव्हा आपल्याला तसं वाटतं की घडलेली अचानक गोष्ट आहे. मग ती आपल्याला आपला साक्षीतो भाव त्यावेळी जागृत असतो, त्यामुळं आपल्याला त्यावेळी ती अचानक घटना घडत असते, घडलेली आहे असं वाटतं. पण ती घटना कुठलीही असू दे, अचानक काहीच घडत नाहीये. फक्त आपण काही गोष्टींकडे लक्ष देत नाही, काही गोष्टी बारकाईनं अभ्यासत नाही, कारण तेवढा वेळ नसतो कोणाकडे ह्या सगळ्या गोष्टी करायला. आणि आता तरी अजिबातच वेळ नाहीये कोणाला, कोणाशी बोलण्यासाठी वेळ नाही, जाण्यासाठी वेळ नसतो, काहीच म्हणजे वेळच नाही. हेच सगळ्यांचं उत्तर ऐकायला मिळतं. पण हे वेळ नाही, नाही हा शब्द कुठे वापरायचा, कसा वापरायचा, हे आपल्याला कळायला पाहिजे. कुठेही नाही म्हणू नका, किंवा योग्य ठिकाणी नाही म्हटलं तरी चालेल, पण सगळीकडे नाही हा शब्द वापरू शकत नाही आपण. कारण आपण नेहमीच्या दैनंदिन जीवनात सुद्धा बोलताना शब्दांची ताकद आपण ओळखायला पाहिजे. शब्दांचे सगळे खेळ आहेत भाषेमध्ये आणि आपल्या बोलण्यामध्ये. आपण जे बोलत असतो, वागत असतो, सगळं कसं होत आहे, किती सकारात्मक होत आहे, किंवा आपल्या घरातला वावर कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जरी इतर लोकांना त्या छोट्या छोट्या वाटत असल्या तरी सुद्धा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपलं दैनंदिन रोजच्या जीवनातलं वावरणं, वागणं, बोलणं, हसणं, रागाने कुणाशी तरी बोलणं, किंवा आपण काय वाचतो, काय बघतो, काय ऐकत असतो, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. काय करत असतो, काय आपण आपल्या मनाला लावून घेतो किंवा आपलं आतमध्ये मनात घेतो काही गोष्टी समोरच्या, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण आपण काय करतो, आपल्याला वेळ नसतो, पण ह्या गोष्टींचा कधीच विचार करत नाही. पण दिवसभरात कधीतरी रात्री थोडासा वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की आपण कोणाशी वाईट तर बोललो नाही ना दिवसभरात,
काही चुकीचं तर केलं नाही ना, काही चुकीचं गोष्टी ऐकल्या नाहीत ना, काही चुकीचं पाहिलं नाही ना, आपला दिवसभरातला घरातला वावर कसा आहे, आपण कुणाला दुखावलं तर नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून परमेश्वराजवळ ह्या सगळ्याची माफी मागायची आहे रोजच्या रोज. जर आपण खरंच चुकत असलो ना, तर खरंच परमेश्वराकडे आपण माफी मागायची, स्वतःच पण स्वतःची माफी मागायची. कारण मी चुकले, सॉरी, हे सगळं म्हणायला पाहिजे, मला माफ कर. ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. आणि जर तुम्ही दिवसभरात कोणाला मदत केली, कोणाशी बोललात, आणि बोलणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बरं का. एखाद्याशी बोलल्यानंतर खूप आधार वाटतो आपल्याला, आणि तो आधार इतका म्हणजे कधीतरी असला बोलणं, किंवा रोजच्या जीवनात आपण काय बोलत असलो, आपलं बोलण्यातली ताकद आणि शब्दांची सकारात्मक ताकद ही खूप महत्त्वाची आहे. कारण कसं होतंय, शब्द आपले आहेत ना, ही परमेश्वरानं दिलेली देणगी आहे. वाणी सुद्धा देणगी आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला परमेश्वरानं खूप दिलेल्या आहे, पण आपण त्याकडे अजिबात लक्ष देत नाही. कारण त्याची जाणीवच नाही आहे, त्याच्यासाठी विचार करायला सुद्धा वेळ नाही आपल्याकडे. म्हणून आपण परमेश्वराचे आभार मानत नाही. परमेश्वराचे आभार प्रत्येक क्षण मानले पाहिजेत. माझ्या तर दृष्टीनं मी तर म्हणजे असं म्हणतच असते, थँक्यू देवा, थँक्यू परमेश्वरा. हे सगळं जे आहे, तुम्ही थँक्यू म्हणा, किंवा आभारी आहे म्हणा, किंवा धन्यवाद म्हणा, काहीही म्हणा, पण परमेश्वराचे आभार मानायला पाहिजेत. आई वडिलांचे सुद्धा आभार मानायला पाहिजेत. आणि आपल्याला दिवसभरात कोणी भेटलं, काय केलं, आपल्याला मदत केली, आपण कोणाशी बोललो, त्या सगळ्यांचे आभार मानायला पाहिजेत. कारण दिवसभरातलं आपलं जे काही चाललेलं असते ना, त्या सगळ्या गोष्टींची नोंद आपण घेत नसलो, किंवा आपण त्याचं निरीक्षण करत नसलो, तरी त्याच्याकडे असतेच. कारण तो सर्वसाक्षी आहे. त्याचा डोळा त्याचा कॅमेरा मात्र सगळ्यांकडे असतो. प्रत्येक कणाकणात आहे तो, आणि चराचरात भरून उरलेला आहे. आणि तो आपल्याला दिसत नाही, पण त्याचा अनुभव येत राहतो, जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर. पण असं नाही आहे की जे विश्वास ठेवत नाही त्यांच्यासोबत तो नाही आहे का, तर असं काही नाही आहे. त्यांच्यासोबतही उलट तो जास्त असतो, पण त्या व्यक्तीला त्याची जाणीव नसते, किंवा तो मानत नाही, असं पण असतं. पण पण परमेश्वर हा सर्वांबरोबर आहे. कारण त्याला ही सगळी लेकरं आणि संपूर्ण सृष्टी त्याची आहे. त्याला सगळं माहिती असतं, कोण काय कसं आहे, काय आहे. प्रत्येकाच्या हृदयातली पवित्रता त्याला माहिती आहे. कोण कसा वागतो, काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे नोंद असतात. पण आपल्याला आपण स्वतःला जर स्वतःची पवित्रता, स्वतःमधली ताकद ओळखायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचं बारकाईनं निरीक्षण करायला पाहिजे. बारकाईनं निरीक्षण आणि अभ्यास, यापेक्षा मी असं म्हणेन की रोज एक 5 मिनिटं दिवसभरात मी काही वाईट बोलले असले कोणाला, तर मला क्षमा कर, आणि समोरच्या व्यक्तीलाही क्षमा कर. आणि मदत केली असली तर चांगलंच आहे. आपण दुसऱ्याला मदत करण्यामध्ये जो आनंद असतो ना, तो खूप वेगळा असतो. देणं हा परमेश्वराचा गुण आहे, आणि तो ईश्वराशी जोडलेला आहे. त्यामुळे आपल्याला जास्त आनंद मिळतो इतरांना काही देण्यामध्ये. तर कसं आहे, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण आपण ह्या कलियुगामध्ये सगळ्यांना आपापल्या दैनंदिन जीवनामुळे काही गोष्टींकडे लक्ष देता येत नाही. पण काही का असे ना, किती पण बिझी असा तुम्ही, किती पण काहीही असा, पण एक सकाळी एक 10 मिनिटं आणि संध्याकाळी एक 10 मिनिटं जरी नुसतं शांत बसलात ना, 5 मिनिटं शांत बसायची सवय लावून घ्या, 1 मिनिटं शांत बसायची सवय लावून घ्या. पण घ्या स्वतःला, परमेश्वराशी कनेक्ट करा, परमेश्वराशी जोडून घ्या. जसं आपण माणसं जोडतो, पण आपल्या आतल्या अंतःकरणातल्या शक्तीशी जोडून राहत नाही. हे खरंच म्हणजे वाईट आहे, म्हणजे दुर्दैव आहे. कारण त्याची मग ताकद त्याला कळतच नाही ना.
की आपल्याला आपली ताकद कळली पाहिजे, आपल्याला आपलं परमेश्वराचा आशीर्वाद कळायला पाहिजे, तो किती आपल्या जवळ आहे, किती आपल्याशी आपल्या सोबत सतत असतो, ह्याची जाणीव एकदा झाली ना की फक्त तिथं आनंद असतो, फक्त आनंद आणि दुसरं काहीच नसते. समाधान, आनंद, प्रसन्नता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला कुठे विकत मिळत नाहीत, त्या फक्त आपल्यातच असतात. आणि ह्या सगळ्या शोधण्यासाठी आपल्याला शांत बसावं लागतं. म्हणूनच त्यासाठी थोडासा वेळ काढत जा. 10 मिनिटं संध्याकाळी, 10 मिनिटं सकाळी, रोज तुम्हाला वेळ काढायचं असलं किती पण काढू शकता, पण कमीत कमी 10 मिनिटं तरी आपण शांत बसलं पाहिजे, स्वतःचं आत्मचिंतन करायला पाहिजे, आपल्यातले गुण ओळखले पाहिजेत, आपल्यातली ताकद ओळखायला, गुणांची ताकद आपल्याला ओळखायला पाहिजे, आपण कसं वागतो, काय करतो, सगळ्या गोष्टी ह्या अभ्यासल्या पाहिजेत. कारण ह्या जरी लोकांना छोट्या गोष्टी वाटत असल्या तरी सुद्धा ह्या सगळ्यांची नोंद परमेश्वराकडे आहे आणि तो सर्वसाक्षी आहे, हे सत्य आहे. नमस्कार.